आता ऐकूया शिक्षिका आणि साहित्यिक वैशाली कंकाळ यांच्या काही कविता आणि त्यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, नुकताच आपण जागतिक पुस्तक दिन साजरा केला. पुस्तकाचं महत्त्व आपण जाणतोच. साहित्याची आवड आपल्या तरुण पिढीला होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अनेक ज्येष्ठ साहित्यिक उत्कृष्ट साहित्याची निर्मिती करत असतात आणि त्यातूनच किंवा त्या साहित्याचा आधार घेऊनच नवीन पिढी स्वतःला अष्टपैलू साहित्यिक बनवण्यासाठी आकृष्ट होते. मैत्रिणींनो, एखाद्या साहित्यिक मैत्रिणीसोबत संवाद साधून तिच्या साहित्याविषयी माहिती घेण्यासाठी तर आपण उत्सुक असतोच, पण एखादी साहित्यिक मैत्रीण तिच्या प्रयत्नांनी नवीन साहित्यिक निर्माण करण्याचा प्रयत्न करते हे नक्कीच प्रशंसनीय आहे. अशाच एका मैत्रिणीला आपण आज निमंत्रित केलं आहे. ती स्वतः एक शिक्षक आहे आणि साहित्यिक सुद्धा आहे. तिचं नाव आहे वैशाली कंकाळ. वैशाली कंकाळ या उत्कृष्ट लेखन करतात. काव्यलेखन, कथालेखन, प्रवासवर्णनं यांचं लेखन त्या करत असतात. त्यांना या लेखनासाठी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विविध साहित्य संमेलनात, लेखिका संमेलनात त्यांचं कविता वाचन झालेलं आहे. तसेच शब्दगंध साहित्य संमेलन, कवी संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभागी झालेले आहेत. प्रतिभा काव्यलेखन राष्ट्रीय पुरस्कार, वामनदादा कर्डक जन्मशताब्दी निमित्तानं साहित्यासाठी महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार, अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. यासोबतच त्या एक शिक्षिका आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी त्या सतत प्रयत्नरत आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया, सोबत त्यांच्या काही कविता सुद्धा ऐकूया. वैशाली कंकाळ मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. वैशाली मॅडम, आज आपण तुम्हाला एक साहित्यिक आणि शिक्षक अशा दुहेरी भूमिकेत कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व म्हणून बोलवलं आहे. तुम्ही आधी शिक्षक आहात की साहित्यिक? पुस्तक आपुल्या हाती उजळती ज्ञानज्योती, पुस्तक आपुल्या हाती उजळती ज्ञानज्योती, पुस्तक आपुल्या हाती उजळती ज्ञानज्योती, पुस्तक असते साथी पेटवती अज्ञानाच्या वाती, पेटवती अज्ञानाच्या वाती. कालच आपण जागतिक पुस्तक दिन साजरा केला. खरं तर हा प्रश्न म्हणजे सीमारेषा पुसट असण्यासारखा आहे. माझ्या लेखनाची सुरुवात ही 7वीत असताना झाली, पण तेव्हा त्या लेखनाला साहित्यिक मूल्य नव्हतं. मग निबंध, भित्तीपत्रक यामध्ये मी लिहू लागली. तेव्हा ही साहित्याचा फारसा गंध नव्हता. पण माझ्या घरात आई कविता लिहित होती आणि मग ते लिहित असताना शिक्षक होण्याआधीच मी देखील कवितेकडे वळले. मग लेख लिहू लागले. वर्तमानपत्रात माझ्या कविता ह्या प्रकाशित झाल्या आणि त्यानंतर मी शिक्षक झाले. म्हणजे शिक्षक होण्याआधीच मी साहित्यिक होते, पण प्रसिद्ध साहित्यिक नव्हती. साहित्याचं फारसं मला मूल्य नव्हतं, एवढंच मी म्हणेन. तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलंय की तुम्ही आधी साहित्यिक आहात आणि नंतर शिक्षिका झालात, त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपण कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या एका कवितेने करूया. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कधीतरी. कधीतरी पुस्तकांच्या आत शिरावं, कथेच्या पात्रांशी एकरूप व्हावं, त्यांच्या भावना मनाच्या जाणीवांशी समजून घ्याव्यात, मग बघावं पुस्तकं किती आपली होतात ते. कधीतरी कवितेच्या हिंदोळ्यांवर झुलावं, स्वतःला क्षितिजा पल्ल्याड घेऊन जावं. कविता कुणाची का असेना ती अनुभवावी, मनाच्या खोल तळ्यात जाऊन. मग बघावं कविता किती आपली होते ते. कधीतरी नाट्यसंहितेच्याही प्रेमात पडावं, त्यांच्या भूमिका आजमावून पहाव्यात. संवाद, भाव सारं मनानं वाचून पहावं, नजरेनं सारं नाट्य अधोरेखित करावं आणि मग बघावं ती नाट्यसंहिता किती आपली होते ते. कधीतरी दीर्घ लांब पल्ल्याड कादंबरीकडंही बघावं, किती शब्द, किती पानं, किती किंमत हे न जाणता लेखकाची लेखणी पहावी. लेखनासाठी केलेला प्रवास पहावा, हृदयातून हळूच कथानकात गुंतत जावं. मग बघावं किती कादंबरी आपली होते ते. मग बघावं किती कादंबरी आपली होते ती. आजच्या ऑनलाईन वाचनाच्या नादात पुस्तकं बंद कपाटातून खुणावत आहेत.
माझा गुंतलेला श्वास मोकळा करा म्हणून आर्जव करीत आहेत. पुस्तकांवर मनापासून प्रेम केलं तर ती विश्वासघात करत नाही. खरं सांगू, पुस्तक तसं कधी कुणाचं मनही दुखवत नाही. खरं सांगू, पुस्तक तसं तर कधी कुणाचं मनही दुखवत नाही. बालपणापासूनचं त्यांचं नातं पार वृद्धापकाळापर्यंत निभावतात ती. संकट काळात मनाला जपतात, वेदना दूर सारतात आणि आणि मला तर पुस्तकांनीच नवा श्वास दिलाय, जगण्याचा नवा आयाम दिलाय. पुस्तकांना जतन करण्यापेक्षा पुस्तकच माणसांना जतन करतात. पुस्तकांना जतन करण्यापेक्षा पुस्तकच माणसांना जतन करतात. म्हणून म्हणून हे श्वास जपूया आणि एक तरी पुस्तक वाचूया, एक तरी पुस्तक वाचूया. खूप छान. वैशाली, तुमच्या साहित्याची सुरुवात तर तुम्ही सांगितलीत आणि पुस्तकांचं महत्त्वसुद्धा तुमच्या कवितेतून तुम्ही व्यक्त केलं. कविता लिहिण्यासाठी किंवा साहित्य निर्मिती करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? त्याबाबत मी भाग्यवान म्हणेल की माझ्या घरातच हे वातावरण होतं. कारण माझी आई ही उत्तम कवयित्री आहे. माझी आजी देखील भजनं लिहायची आणि त्याला चाली लावायची. आणि माझ्या आईचे सुद्धा आकाशवाणीला कार्यक्रम झालेले आहेत. तिच्या कविता वर्तमानपत्रात यायचं. मग तिचं खूप कौतुक व्हायचं. मी तेव्हा 7वी 8वीत असेल. मला पण मग ती ओढ लागली की अरे, आईला एवढं छान सगळेजण म्हणतात, कौतुक होतं. मग मी देखील कविता एक लिहिली आणि आईला दाखवली. अर्थात त्याच्यात फारसं काही तथ्य नव्हतं, यमकही चुकलेले होते. आईने ती कविता दुरुस्त केली. परंतु नंतर मग मला साहित्याची आवड निर्माण झाली. मग साहित्याच्या प्रकार असतील, त्याची समीक्षा असेल आणि मला हळूहळू प्रेरणा मिळत गेली. माझ्याही कविता वर्तमानपत्रात येऊ लागल्या आणि जे ज्येष्ठ साहित्यिक होते त्यांनी देखील मला प्रेरणा दिली. त्या काळामध्ये MPhil मी केलं आणि मग साहित्याच्या विविध समीक्षेची, विविध साहित्य प्रकाराची मला ओळख झाली आणि मी भरपूर वाचन केलं, अनेकांच्या कविता अभ्यासल्या आणि वाचनाने माझं लेखनही समृद्ध झालं. त्यामुळेच मला या विविध कार्याबद्दल आजपर्यंत 45 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. मग मी असं म्हणेल की यामागे आई, माझे विद्यार्थी, माझे यजमान आणि सामाजिक जी परिस्थिती असते किंवा आपल्या भावनांचा निचरा या माध्यमातून मी करत गेले आणि मला हळूहळू प्रेरणा मिळत गेली. तुम्ही कविता करता, कविता का निवडली तुम्ही करण्यासाठी? आणि त्यासोबतच आम्हाला तुमची एखादी कविता ऐकायला नक्कीच आवडेल. कसं असतं ना मॅडम, प्रत्येक व्यक्तीला व्यक्त व्हायला आवडत असतं. मग कुणी गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होतं, कुणी चित्राच्या माध्यमातून व्यक्त होतं. तर अनेकदा आपण समाजामध्ये अशा काही घटना, प्रसंग बघतो किंवा एखादा विषय असेल, एखादी बाब असेल, ती आपल्याला अस्वस्थ करते आणि मग त्यातून आपल्याला बाहेर पडायचं असतं, अभिव्यक्त व्हायचं असतं. कारण मी असं म्हणेल की कविता माणसाला जगणं शिकवते. मी प्रत्येक मुलाखत देत असताना हे सांगत असते की भावनांचा निचरा करण्याचं कविता हे एक उत्तम माध्यम आहे. आणि मग शब्द आपोआप मनाभोवती रुंजी घालतात आणि ते कागदांवर उमटतात. ज्यावेळेस आपली कविता तयार होते त्यावेळेस आपण पूर्णपणे मुक्त झालेलो असतो. मग या मागे कुठलीही घटना असते किंवा कविता निर्मितीचं एखादं कारण असतं आणि हळूहळू काय होत असतं, मग कविता ही आपल्या जगण्याचा श्वास होत असते. मी असं म्हणेल की माझ्या कुठल्याही दुःखाच्या काळात असेल किंवा वेदना मला ज्यावेळेस होतात त्यावेळेस किंवा आनंदही खूप होतो त्यावेळेस कुठलीही भावना व्यक्त करायची असेल तर ती चटकन कवितेच्या माध्यमातून कागदावर उमटत असते. कविता ही तुमची अगदी जवळची मैत्रीण आहे. हो, नक्कीच. तर मग आम्हाला तुमची एखादी कविता ऐकायला नक्कीच आवडेल. आत्ताची ताजी कविता आहे मॅडम ही, की आज काय झालंय, व्यक्ती आभासी दुनियेमध्ये जगत आहे पण प्रत्यक्षात मात्र त्याचं वागणं हे भिन्न असते आणि यातून हळूहळू माणुसकीही दुरावत आहे. या आशयाची माझी एक कविता मी आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकवते. कवितेचं शीर्षक आहे इंद्रधनुष्य. कुठे हरवलेत आज सप्तरंगी इंद्रधनुष्याचे रंग, नभातले ते अर्धवलय. कुठे हरवलेत आज सप्तरंगी इंद्रधनुष्याचे रंग, नभातले ते अर्धवलय. जगण्यातला ऊन पावसाचा खेळ, पण आता शोधावे लागताय असे करतलातले रंग. चेहराच बेरंग झालाय व्यक्तीचा, गुप्त झालाय प्रत्येकाच्या माणसातल्या माणुसकीचा रंग. खुलतच नाही कुणी या मतलबी जगात, जो तो अडकलाय बेरंगी रंगात. खरी दुनिया विसरलाय नात्यांची. खुलतच नाही कुणी या मतलबी जगात, जो तो अडकलाय बेरंगी रंगात. खरी दुनिया विसरलाय नात्यांची. प्रत्यक्षात आनंदी रंगात रंगण्यापेक्षा आभासी दुनियेत रंगतोय माणूस आज, मीपणा जपत गोंजारत. जवळचं वास्तव
प्रेम जिव्हाळा दिसत नाही त्याला, उसळतय आपल्याच नात्यांची वीण, कुसतायत रंगीत धागे, तुटतायत मने स्नेहबंद. मग करूया ना पुन्हा तडजोड, सांभाळू जुने जागे नव्याने, सजवू पुन्हा आपल्या इंद्रधनू रंगांनी, सांभाळू जुने धागे जोडू नव्याने, डोकावू आरशात अन उमटवू मनात तनात, सप्तरंगी इंद्रधनुष्य पुन्हा नव्याने. मॅडम, तुम्ही कविता तर करताच, त्यासोबत तुमचं कथालेखन सुद्धा पुष्कळ जास्त आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे ना मॅडम, कथा आणि कविता यात फरक आहे. लेखकाकडे तो एक वेगळा दृष्टिकोन असतो. परिसरामध्ये अनेक घटना आणि प्रसंग घडत असतात. लेखक त्याच्या प्रतिभेने, कल्पनेने, वास्तवाचं भान घेऊन, घटनेचा अवलंब करून त्यामध्ये पात्र, भाषा इत्यादीच्या माध्यमातून ते साकारत असतो आणि कथा निर्मिती होत असते. यासाठी शब्द हे खूप मोठं संचित आहे आणि यातून अनेक विषय हाताळून कथा निर्माण होत असतात. साधारणतः माझ्या ज्या कथा आहेत त्या वास्तववादी कथा आहेत. माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्याने त्या कथेचे विषय झालेले आहेत आणि त्यांनीच मला ते विषय दिलेले आहेत. तुम्ही लेखन करता त्याचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी तुमचे प्रयत्न कसे असतात? काही उपक्रम तुम्ही राबवता का? खूप छान प्रश्न विचारलात मॅडम. मला आवडेल याचं उत्तर द्यायला. अनेकदा लेखनाचे विषय हे विद्यार्थीच असतात. कारण आपण घरच्यांपेक्षा जास्त वेळ मी शाळेमध्ये त्यांच्या भावविश्वात असते आणि हे विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा ते विद्यार्थीच आपल्याला शिकवत असतात. त्यांची संवाद, त्यांच्याशी जर आपण बोललं तर त्या घरामधल्या गोष्टी सांगतात, कुटुंबाच्या आणि त्यांच्या अडचणी सांगतात आणि तेच विषय लेखनासाठी होतात. आपण एखादी कविता लिहिली आणि त्यांना वाचून दाखवली तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात की त्यांना कविता आवडली का नाही. आणि मग ते विद्यार्थी म्हणतात, मॅडम तुम्ही किती छान लिहितात, आम्हालाही शिकवा ना असं लिहायला. आणि मग आपण ज्यावेळेस त्यांना साहित्यिक बीज रोवण्याचा प्रयत्न करतो. तर कविता लिहा म्हटल्यावर एकदम काही विद्यार्थ्यांना कविता लिहिता येत नाही. त्यासाठी असे विद्यार्थी हेरावे लागतात किंवा शोधावे लागतात. अवांतर पुस्तकं जर आपण त्यांना वाचनाला देतो तेव्हा ती मुलं बरोबर सांगतात, मॅडम ह्याच्यातली इंद्रसंतांची कविता छान आहे, बहिणाबाईंची कविता छान आहे. मग आपल्या लक्षात येतं, अरे याला साहित्याची आवड आहे. मग यासाठी काय करावं लागतं? तर सुरुवातीला मी विद्यार्थ्यांना यमक जुळणारे शब्द लिहायला सांगते. नकळत विद्यार्थी कवितेकडे कसे वळतात. मग त्यांना त्याच्यात गंमत वाटते की शाळा, फळा, मला, तुला, भान, सान असे अनेक त्याचे चुकू दे, त्यांचे शब्द चुकले तरी पण विद्यार्थ्यांना त्यामागे ही गंमत वाटते. त्यांना छान वाटतं ते यमक जुळणारे शब्द. आणि मग आमचा शनिवारचा वाचनाचा वार असतो. त्याबरोबरच आपण इतर साहित्यिक जे आहेत कवींची पुस्तकं त्यांना वाचायला द्यायची की त्यामध्ये कविता कशी असते हे त्यांना कळतं. मग मी असं करत असते की शनिवारी फलकावर 2 ओळी लिहून द्यायच्या आणि त्या अपूर्ण ठेवायच्या आणि विद्यार्थ्यांना सांगायचं की यापुढील तुम्ही ओळी पूर्ण करून लिहिण्याचा प्रयत्न करा. आता सगळीच मुलं काही ते करत नाहीत, पण काही मुलं लिहून आणतात. त्यांच्या कल्पना खूप छान असतात बरं का, खूप वेगवेगळ्या, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मी एक गोष्ट तयार करण्याचा उपक्रम घेतला होता मॅडम. तर तुम्हाला सांगते, आपण 3-4 शब्द फळ्यावर लिहून द्यायचे आणि सगळ्या मुलांना सांगायचं की याच्यावर तुमच्या मनाने गोष्ट तयार करा, फक्त हे शब्द त्याच्यामध्ये आले पाहिजेत. तुम्हाला सांगते, प्रत्येक मुलाची कथा ही वेगळी असते किंवा गोष्ट ही वेगळी असते. म्हणजे भविष्याचा सुद्धा ते विचार करतात की मग झाड लावलं तिथे मग झाडामुळे पाऊस पडला, तर 1-2 झाडं लावण्याने पाऊस पडतो का? पण त्यांच्या कल्पनेची आपल्याला दाद देता आली पाहिजे किंवा कौतुक त्यांचं करता आलं पाहिजे. आणि मग हळूहळू त्यांना आवड निर्माण होते. बऱ्याचदा मी विसरते, मग ते म्हणते, मॅडम आज तुम्ही आम्हाला गोष्ट तयार करायला शब्द दिले नाहीत, आज तुम्ही मला कविता लिहायला ओळी दिल्या नाहीत. त्यांच्यातच ती आवड निर्माण होते. आणि एवढंच नाही तर मग आणखी एक मी पुढे जाऊन असं सुरू केलं की पुस्तकं त्यांना वाचायला तर आपण देतोच, मग त्यांना त्याच्यावर बोलता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना आपण जी पुस्तकं वाचायला देतो ती वाचून फक्त बाजूला सारून नाही द्यायची, तर ती पुस्तकातलं तुला काय आवडलं आणि आवडलंच असं नाही, कधी कधी त्या पुस्तकातलं आवडतही नाही, मग तेही आपण त्यांना विचारायचं की ह्याच्यामधलं तुला काय आवडलं, काय नाही आवडलं, तुला ह्यामधलं कुठली पात्र आवडली. मग ह्या पुस्तकाचं हळूहळू त्यांना परीक्षण करायला लावायचं की त्या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं आहे, त्या पुस्तकाची किंमत किती आहे, त्या पुस्तकाचे लेखक कोण आहे, याच्यामध्ये कोण कोण आहे, यात काय सांगितलं. आणि एक मग त्यांना हळूच म्हणायचं, कारण तू जर याचा लेखक असतात किंवा तू जर लेखिका असते तर तू असंच शेवट केला असता का.
मग तो म्हणतो, नाही नाही मॅडम, मला ना म्हणजे तो मुलगा नंतर शेवटी असं असं झाला ना, त्याचं ते तसं नव्हतं व्हायला पाहिजे, आपण त्याला असं केलं असतं तर. म्हणजे आपसुकच काय होतं, त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. कल्पनाशक्ती वाढते. हां, आणि मग म्हणायचं, तू अशी गोष्ट किंवा अशी कथा तयार करू शकतोस का? मग तू तुझ्या कथेत हे मांड ना. तेव्हा मुलांना अफलातून आनंद होतो. आणि जेव्हा त्यांच्या पालकांनाही कळतं की आपले विद्यार्थी किंवा आपली मुलं जी आहेत ती दिवसभर काहीतरी लिहित बसतात आणि त्याचा त्यांना छंद लागतो, आणि जेव्हा एखादा त्यांना वेळ मिळतो रिकामा, तेव्हा ती मुलं आपोआप त्या शब्दांशी खेळायला लागतात. आणि मग एखादा शब्द सुचला आणि का अस्वस्थ होतं, मॅडम याच्यासाठी सांगा ना मला, यमक जुळणारा शब्द कुठला असेल, किंवा इथं मी काय लिहू सांगा बरं. होतात त्यांच्या अशुद्ध लेखन असतं किंवा त्यांची बोलीभाषा त्यामध्ये येतं. येऊ द्या, त्यांनी व्यक्त होणं, त्यांना लिहिणं खूप महत्वाचं आहे, आणि नंतर आपण ते दुरुस्त करायचं. आणि जेव्हा असं करत करत त्यांच्या नंतर इतकी छान लेखन त्यांचं तयार होतं की ते बघून आपल्याला सुद्धा अप्रूप वाटतं आणि खूप आनंद होतो. तर तुम्ही असे उपक्रम सुरू केलेले आहेत, तुम्ही राबवत आहात, तर त्याचं फलित म्हणून तुमच्या एखाद्या विद्यार्थ्यांनी काही कविता लिहिलेला अनुभव आहे का तुमच्याकडे? हो मॅडम, आता मला 29 वर्ष होत आहेत सेवेबद्दल, आणि मी ज्या गावात जाते, ज्या शाळेत जाते, त्या ठिकाणी मी आवर्जून ही साहित्यिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असते, आणि कविता लेखन कार्यशाळा मी घेत असते. या संदर्भामध्ये अनेक शाळेंमध्ये मला आमंत्रित केलेलं आहे. आपल्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण टायट म्हणतो, त्या अंतर्गत परिस्पर्श नावाचा एक उपक्रम घेण्यात आला होता, आणि तिथे मला बोलवण्यात आलं होतं, आणि कविता लेखनाची कार्यशाळा किंवा माझी मुलाखत घेतली होती. तर तिथल्या शाळेतल्या म्हणजे इतर तालुक्यातल्या इतर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी देखील कविता तयार केल्या होत्या. तर अशा मी ज्या ज्या शाळेत जाते तिथे मी अवश्य हे उपक्रम राबवतात, आणि अनेक माझ्या कवयित्री, बालकवयित्री या तयार होत आहेत, त्यांचं लेखन समृद्ध होतंय. तर मी कुमारी आदिती वेताळ या विद्यार्थिनीची कविता तुम्हाला ऐकवते. कवितेचे शीर्षक आहे सावित्री. सावित्री सावित्री तुझ्यामुळे स्त्री हर क्षेत्रात उभी राहिली. सावित्री सावित्री तुझ्यामुळे स्त्री हर क्षेत्रात उभी राहिली. जन्म घेतला तू या देशी, तुझ्यामुळे आम्ही शाळा शिकली. जन्म घेतला तू या देशी, तुझ्यामुळे आम्ही शाळा शिकली. बालपणीचा विवाह तुझा, लग्न झाले ज्योतिबांशी. साक्षर केले अर्धांगीला, मैत्री केली पुस्तकांशी. साक्षर केले अर्धांगीला, मैत्री केली पुस्तकांशी. भारताची तू पहिली शिक्षिका, मान तुझला मिळाला. साहित्याची लेखणी घेऊनी, नवा इतिहास तू रचला. आज झाल्या अनेक सावित्र्या, उंच नभी भिरभिरतात. मुलींच्या हक्कासाठी सगळ्या पुन्हा एकवटतात. मुलींच्या हक्कासाठी सगळ्या पुन्हा एकवटतात. तुमच्या लेखनाचा उपयोग विद्यार्थी करून घेतच असतात. त्यांच्याशी संवाद साधताना तर त्यावेळेला तुम्हाला त्याची काही मदत होते असं वाटतं का? हो, नक्कीच. मी तर म्हणेल की अनेक विषय जे असतात हे मला विद्यार्थीच देतात, आणि विद्यार्थी माझ्या कविता वाचतात, वर्तमानपत्रातील लेखही वाचतात. त्यांना वर्तमानपत्रात लेख आलेला असेल, ते घरी बघितला की आनंद होतो, आणि शाळेत सांगतात, मॅडम आज तुमचा लेख आला आणि मी वाचला बरं का, आणि आम्हालाही असं शिकवा. म्हणजे हेच माझ्या मागे लागतात की मॅडम आम्हाला पण शिकवा. आणि शिवाय कसं आहे, आता अभ्यासक्रमामध्ये अभिव्यक्तीला महत्त्व आहे. वाचन असेल, लेखन असेल, असे प्रश्न असतात की अपूर्ण गोष्ट पूर्ण करा, संवाद लिहा, आणि यासाठी विद्यार्थ्यांना याचा उपयोग होतो. म्हणजे साहित्यिक होण्यासाठी किंवा साहित्याची आवड असण्याची, अभिव्यक्त होण्यासाठी त्यांना संवाद पूर्ण करा. मग साहित्य प्रकारामध्ये आपण जर त्यांना संवाद लेखन शिकवलं तर दोन्हीकडे त्याचा फायदा होतो. माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी हा एकटा होता, म्हणजे त्याला बहीण भाऊ वगैरे कोणी नव्हता, तो एकटा होता. मग मला एकटा ह्या विषयावर कविता लिहावीशी वाटली. त्याच्यानंतर डोरेमॉन असेल, ATM, मॅडम ATM मधून कसे पैसे येतात, आणि बऱ्याचदा काय होतं, आपल्याला एखादा शब्द सुचत नाही, मग आपण विद्यार्थ्यांशी चर्चा केली ना तर ते विद्यार्थ्यांकडे खूप मोठा शब्दसंग्रह असतो बरं का. ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी आहेत त्यांचा शब्दसाठा हा खूप मोठा असतो. मग ती मुलंच मला एखादा शब्द असा सुचवून देतात, आणि त्यांचाही फायदा मला होतो. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणते की आपण विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा विद्यार्थीच आपल्याला अनेकदा शिकवतात, आणि त्यांची मनं खूप निरागस असतात, त्यांचे भाव हे सच्चे असतात, त्यांचं प्रेम हे सच्चे असतं, आणि त्यांच्याशी निर्माण झालेलं नातं हे नक्कीच आनंद निर्माण करून देतं. आणि उपक्रमांच्या माध्यमातून अनेक विषय मला मिळतात. म्हणजे एक प्रकारे त्यांच्याशी संवाद साधल्यावर मला खूप काही त्यांची मदतही होत असते. माझ्या असं लक्षात आलंय मॅडम की विद्यार्थी हे
आभासी दुनियेत जगतायत, म्हणजे मोबाईल, इंटरनेटच्या जगामध्ये जगतायत आणि वाचनापासून दूर जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या लक्षात आलं की मॅडम ही पुस्तकं म्हणजे वेगळ्या धाटणीची आहेत किंवा जुन्या आहेत. आम्हाला हे विषय फारसे आवडत नाहीत. मग म्हटलं तुम्हाला कुठले विषय आवडतात? म्हणे आम्हाला कार्टून आवडतं. मग मी डोरेमॉनवर कविता लिहिली. महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे SCRT ज्याला आपण म्हणतो, तर यांनी समग्र ग्रंथालयासाठी पुस्तक निर्मिती मागवली होती, पुस्तकं मागवली होती. तर मी त्यांच्यासाठी रंगीन दुनिया नावाचं आहे नाट्यसंहिता लिहिली. ती नाट्यसंहिता मराठीमध्ये होती आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी म्हणजे मोबाईलचे जे दुष्परिणाम आहेत ते मोबाईलपासून दूर जाऊन वाचनाकडे कसे वळतील या आशयाची मी ती नाट्यसंहिता लिहिली. तर हा विषय देखील मला ह्या विद्यार्थ्यांनीच दिला. त्यांच्या संवादातूनच मला तो मिळाला. म्हणजे माझ्या अनेक कवितांचे, कथांचे विषय हे विद्यार्थी होतात असं मी सांगेल. मॅडम, आता तुमच्या बोलण्यामध्ये मोबाईलचा उल्लेख आला. तर आता सध्या असं झालेलं आहे की मुलांना मोबाईल ह्या सगळ्यात जवळचा मित्र वाटतोय, परंतु त्याच्यापासून दूर राहून विद्यार्थ्यांना लेखनाची किंवा साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता का? खरं तर हा आपला पालक, शिक्षक आणि सगळ्यांपुढेच एक आव्हान आहे की या मुलांना मोबाईलपासून कसं दूर करावं. मोबाईल हा वाईट नसतो, पण विद्यार्थी काय करतात किंवा मुलं काय करतात, ते मोबाईल बघता बघता कित्येक तासनतास त्याच्यात घालवतात. मग एक मला कल्पना सुचली की ज्यावेळेस उन्हाळ्यात सुट्टी लागतात तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकांशी गट्टी आणि मोबाईलशी कट्टी हा उपक्रम मी सुरू केला आणि हा सगळा उपक्रम विद्यार्थीच राबवत होते. विद्यार्थ्यांचे गट करून दिले. आपल्या ग्रंथालयामध्ये पुस्तकं असतातच, त्यांच्याकडे रजिस्टर दिली आणि दर आठवड्याला पुस्तकं त्या विद्यार्थ्यांनी त्याची नोंद करून एकमेकांना द्यायची आणि मग ती घरी झाडाखाली किंवा जिथे वेळ मिळेल मंदिरात त्याचं वाचन करायचं. नुसतं वाचनच नाही करायचं तर त्याचं परीक्षण पण करायचं. मग वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली या उपक्रमाची आणि सर्वांना तो उपक्रम म्हणजे आवडला. मग या संदर्भात एक परभणीची सेवाभावी संस्था आहे, तर त्या संस्थेने आमच्या ह्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पेटी म्हणून जवळपास 5,000ची पुस्तकं ही भेट म्हणून दिली आणि ती इतकी सुंदर आणि नाविन्यपूर्ण पुस्तकं होती की ती विद्यार्थ्यांना खूप आवडली. आणि मग मी माझ्याजवळची पुस्तकं सुद्धा त्यांना दिली. प्रारंभी त्यांना ते वेगळं वाटलं, पण ते सतत गोट्या खेळणं किंवा इतर उपक्रमापेक्षा त्यांना पुस्तकामध्ये मग आनंद वाटू लागला आणि मग त्यांच्या चढाओढ निर्माण झाली की माझी 2 पुस्तकं वाचून झाली. मग दुसरी मुलगी म्हणते नाही मी तर 3 वाचली. मग पुस्तकच वाचून थांबायचं का? नाही, तर ते पुस्तकामध्ये काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. या पुस्तकात काय नवीन आहे, हे पुस्तक छान वाटतंय, मग याच्यापेक्षा कुठलं छान पुस्तक मला अजून मिळेल, अशी त्यांना ओढ निर्माण झाली आणि हळूहळू निदान सुट्टीत का होईना ही विद्यार्थी मोबाईलपासून थोड्या वेळासाठी का होईना दूर सारल्या गेली. मॅडम, या ठिकाणी या वेळेला मला असं वाटतंय की तुम्ही विद्यार्थ्यांनी केलेली कविता आपल्या श्रोत्यांना ऐकवावी. माझी एक विद्यार्थिनी आहे तनू चव्हाण, तिची कविता मी आता आपल्याला ऐकवते. कवितेचे शीर्षक आहे राजा शिवछत्रपती. पुत्र जाणता मा जिजाऊचा, कौल मिळाला आई भवानीचा. अखंड महाराष्ट्राचा अधिपती माझा राजा शिवछत्रपती. स्वराज्यासाठी सांडले रक्त, दिल्लीचेही राखिले तख्त. दिले आम्हाला चांगले संस्कार, नव्हता कधीही कशाचा अहंकार. ना वाकायाचे ना झुकायाचे, अन्यायावर पलटून वार करायचे. राजा कल्याणकारी रयतेचा, आजही मनामनात जनतेच्या. मानली नाही कधीही हार, शत्रूवरी चालवली तलवार. युगापासून सारे गुण गाती, असा माझा राजा शिवछत्रपती, असा माझा राजा शिवछत्रपती. मॅडम, तुम्हाला तर अनुभव आता खूप छान येत आहेत आणि तुमचे विद्यार्थी सुद्धा काहीतरी लिहायला तयार होत आहेत. म्हणजे तुम्हाला स्वतः तर तुम्ही लिहिताच, तुम्हाला लिहिण्याची तर आवड आहेच आहे, पण तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा लिहिण्याची आवड निर्माण करता आहात. अशा वेळेला विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती, त्यांनी केलेलं लेखन याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? एका साहित्यिकाला काय हवं असतं मॅडम, की आपला वारसा हा पुढे चालवणारं कुणीतरी हवंय. आणि आजचं युग जे आपण पाहतोय की असं नाही की विद्यार्थी म्हणजे त्यांना वाचनाची सवय आपण लावू शकत नाही. आपण जर प्रयत्न केला तर विद्यार्थी वाचन करू शकतात आणि जे वाचन त्यांचं छान झालं की ते लेखनाकडेही वळू शकतात. आता एवढ्या वर्षाचा माझा अनुभव या काळामध्ये मी अनेक गावामध्ये
काव्यलेखन कार्यशाळा घेऊन अनेक मुलींमध्ये म्हणजे साहित्यिक बीज, मी मुलींचा उल्लेख यासाठी केला आहे की माझा अनुभव असं सांगतो की मुलांपेक्षा मला कवयित्री जास्त मिळाल्या. म्हणजे मुली ह्या भावनाशील, संवेदनशील असतात आणि मुलं पुढे हा छंद जोपासणं सोडून देतात, पण मुली मात्र अजूनही हा छंद जोपासत आहेत. मला याचा अभिमान वाटतो. मागेच आत्ता 2 वर्षापूर्वी अहिल्यानगर या ठिकाणी एक बालकुमार राज्यस्तरीय कवी संमेलन झालं. यामध्ये शिक्षण उपसंचालक उपस्थित होते आणि त्या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी कवितेचं सादरीकरण केलं. त्यानंतर माझ्या विद्यार्थिनीच्या कविता या बालमासिकात, दिवाळी अंक तसंच वर्तमानपत्रात देखील प्रकाशित झालेल्या आहे. आणि जेव्हा हे सारं घडतं त्यावेळेस खरंच सांगू खूप आनंद आणि अभिमानही वाटतो. आत्ता नुकतंच मागच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यात देखील माझ्या विद्यार्थिनींनी सादरीकरण केलं. त्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र मिळाले. एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या पालकांनाही आनंद झाला आणि अनेक विद्यार्थिनींचं किंवा माझ्या बालकवयित्रींची इच्छा अशी झाली की मॅडम मला देखील तुमच्यासारखं पुस्तक काढायचं आहे. म्हणजे ही बीज, साहित्याची बीज किंवा असं त्यांनी म्हणणं, यातच यश आलंय. मी म्हटलं नक्कीच आपण करूयात. अशा अनेक विद्यार्थिनी आहेत की ज्या अधिकाधिक काव्यलेखन करून समृद्ध होत आहेत. अनेक कविता संमेलनामध्ये, काव्य संमेलनात त्या सहभागी होत आहेत, लेखन करतायत, वर्तमानपत्रात लिहित आहेत आणि हे जे अक्षरांचं दान मिळतं आहे, तर हा जो साहित्याचा वारसा आहे हा अविरत असावा म्हणूनच माझी धडपड असते. कारण जे आपल्याला मिळालं त्या उंजळीतून विद्यार्थ्यांना देण्याचा कयास असला पाहिजे. त्यांच्या कविता वाचून साहित्याचा वारकरी असल्याचा खरंच अभिमान वाटतो आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला आहे. मग ही अभिजात मराठी अधिक समृद्ध करण्यासाठी आपले विद्यार्थी असे तयार होणं गरजेचं आहे आणि मला असा आशावाद वाटतो की नक्कीच हे विद्यार्थी, हे छोटे साहित्यिक आणि हे बालकवयित्री, बाललेखक हे नक्कीच अभिजात भाषेचा अधिक समृद्ध करतील. कारण हे आजचे बालसाहित्यिक उद्याचेच मोठे साहित्यिक आहेत असंच मला वाटतं. तुम्ही स्वतः आवडीने कविता तर करताच, कथा लिहिता आणि तुम्ही तुमचे विद्यार्थी सुद्धा तसे बनवता आहात. जाता जाता तुमची एक कविता ऐकायला आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कोंडमारा. भावनांचा कोंडमारा समजू शकतो, पण जिथं 2 वेळच्या जेवणासाठी जेव्हा खायला भाकरच मिळत नाही त्यावेळी होणारा जीवनाचा कोंडमारा कसा बरा सोसायचा. भावनांचा कोंडमारा समजू शकतो, पण जिथं 2 वेळच्या जेवणासाठी जेव्हा खायला भाकरच मिळत नाही त्यावेळी होणारा जीवनाचा कोंडमारा कसा बरा सोसायचा. मुलगाच पाहिजे म्हणून सतत मुली मुली आणि मुलीच झालेल्या बाईच्या आईचा कोंडमारा कोण बरं समजून घेईल. जेव्हा हाताशी आलेलं पीक अवकाळी पावसात डोळ्यासमोर संपून जातं तेव्हा बळीराजाच्या काळ्या आईचा कोंडमारा कसा असतो हे शेतकरी असल्याशिवाय नाही कळणार. अपंग असून प्रत्येक कामात प्रावीण्य मिळवून पुढे पुढे जात असणाऱ्या व्यक्तीला समाज हिणवतो, त्रास देतो. त्या अगतिक मनाचा कोंडमारा कसा कळणार आपल्याला. शेवटी काय हो, शेवटी काय कोंडमारा मग कोणताही असो हृदय हेलावून टाकतो, मन पिळवटून टाकतो, जगण्यातले सत्व हरवून टाकतो, भेदक प्रखर वास्तवतेचं दर्शन घडवतो हे मात्र नक्की. जगण्यातले सत्व हरवून टाकतो, भेदक प्रखर वास्तवतेचं दर्शन घडवतो हे मात्र नक्की. बरं वैशाली मॅडम, जाता जाता तुम्ही आपल्या श्रोते मैत्रिणींना काय सांगाल? मी सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण पुस्तकांच्या सानिध्यात असलं पाहिजे. कारण पुस्तकं हेच आपले खरे मित्र आहेत, आपल्या सखी आहे. मी सखी असा उल्लेख करते कारण ते आपल्याला कधी दगा देत नाहीत, आपल्याला कधी फसवत नाही. आणि एकदा आपल्याला पुस्तकाचा छंद लागला तर आपल्याला जीवनामध्ये अशक्य अशी गोष्ट कुठलीच नाही. त्यामुळेच आपण असं म्हणतो वाचाल तर वाचाल. तर मी असं म्हणेल की शेवटी पुस्तकाची कास धरुनी वसा आपुला पुढे नेऊ, पुस्तकाची कास धरुनी वसा आपुला पुढे नेऊ, वाचनाचा छंद असाच जन्मभर मणी जपू, वाचनाचा छंद असाच जन्मभर मणी जपू.
वैशाली मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, तुमच्या कामाविषयी आम्हाला माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम. शिक्षिका आणि साहित्यिक वैशाली कंकाळ यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.